दादर आणि माहीमकर यांना नेमकं काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ काय सांगशील, काय वाटतंय यावेळेस कोणाचं पारडं जड आहे सध्या? यावेळेस असं मला वाटतं की महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यात लढत जास्त दिसते इथे माहीममध्ये। आणि विजनमध्ये बघायला गेलं तर म्हणजे अमित ठाकरेंचं जे विजन आहे म्हणजे मी बघितलं त्यात पर्यावरण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला भरपूर आवडल्या। युवा मतदार आहे, काय वाटतंय नेमकं कोणाला मतदान करावं असं वाटतंय? मला असं वाटतं की आता जे जनरेशन आहे तर यंगस्टर्सला चान्स द्यावं। आता अमित ठाकरे जे आहेत न्यू आलेले आहेत तर मला असं वाटतं की त्यांना चान्स द्यावा, एक नवीन चेहऱ्यांना संधी द्यावा, काय वाटतं एकंदरीत? आता असं वाटतं ना की आता जे राज ठाकरेचे पुत्र अमित ठाकरे आहेत त्यांचं विजन वगैरे ओळखता, त्यांचं शिक्षणाची पात्रता त्याप्रमाणे त्यांना एक संधी देऊन एक नवीन चेहऱ्यांना संधी। माहीममध्ये काय वाटतंय? त्यावेळी माहीमचा विकास असेल तर आम्हाला असं वाटतं की अमित ठाकरेंना एक संधी मिळायलाच हवी आहे। काय तुम्हाला काय वाटतंय? मी तर सांगते एकदा तरी महाराष्ट्राला चान्स दिला पाहिजे, नवीन पिढी आली पाहिजे बस। नवीन पिढी आली पाहिजे, पण मात्र महेश सावंत असतील, सदा सरवणकर असतील, का नको यांना? आता 5 वर्ष आता सदा सरवणकर येत आहेत, कुठे काय झालंय? कुठे काय झालंय असा प्रश्न आहे खरं। ठाकरेंना एक युवा पिढीला एक संधी दिली पाहिजे, त्यामुळे नेमकं आता दादर आणि माहीममध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।